नमस्कार मित्रांनो, भीती, रहस्य आणि साहसाने भरलेल्या कथा ऐकण्यासाठी तयार आहात का? इथे तुम्हाला भेटतील काळजाचा ठोका चुकवणाऱ्या आणि गूढतेने भारलेल्या कथा. तर चालू ठेवाच आमचा चॅनल, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण पुढच्या कथेत भीती तुमच्या अगदी जवळ येणार आहे. जुन्या स्मशानातील भयान रात्र. मी आणि माझे दोन मित्र अजय आणि समीर, आम्ही तिघेही साहसी आणि गूढ गोष्टींच्या शोधात असायचो. आम्ही अनेकदा रात्रीच्या वेळी भुताटकीच्या जागांना भेट देण्याचे धाडस करत असू. एकदा आम्ही एका जुन्या आणि दुर्लक्षित स्मशानात जाण्याचा निर्णय घेतला, जे शहरापासून खूप दूर एका निर्जन ठिकाणी होतं. लोक म्हणायचे की तिथे रात्रीच्या वेळी अनेक आत्मा भटकतात. अमावस्येची रात्र होती. काळ्या कुट्टा अंधारात आम्ही स्मशानाच्या दिशेनं निघालो. जसजसे आम्ही जवळ पोहोचत होतो तसतसा हवेतला गारठा वाढत गेला आणि एक विचित्र कुचका वास येऊ लागला. स्मशानाचं फाटक तुटलेलं होतं आणि आतमध्ये वाढलेली झुडपं व मोडलेल्या कबरी भयाण दिसत होत्या. टॉर्चच्या प्रकाशात फक्त काही अस्पष्ट आकृत्या दिसत होत्या. आम्ही आत शिरलो. शांतता इतकी होती की आमच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. आम्ही पुढे जात असताना अचानक समीरला काहीतरी जाणवलं. थांबा, तो कुजबुजला. मला काहीतरी ऐकू येत आहे. आम्ही कान देऊन ऐकलं, पण मला काहीच ऐकू आलं नाही. अजयने त्याला शांत राहायला सांगितलं. आम्ही एका मोठ्या मोडलेल्या कबरीपाशी पोहोचलो. तिथे खूप जुनी सुकलेली फुलं विखुरलेली होती. मी कॅमेऱ्यातून फोटो काढण्याचा प्रयत्न करत होतो तेवढ्यात अजयने माझ्या खांद्याला धक्का दिला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, बघ तिकडे. मी टॉर्चचा प्रकाश त्या दिशेनं वळवला. आम्हाला एक अतिशय कृश पांढऱ्या शुभ्र कपड्यातली आकृती दिसली. ती आकृती एका झाडाच्या बुंद्याशी उभी होती आणि तिचे केस मोकळे सोडून ती खाली पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरचा भाव अंधारात स्पष्ट दिसत नव्हता, पण तिच्या डोळ्यातून एक विचित्र चमक येत होती. ती जमिनीवरून थोडी वर तरंगत असल्यासारखी वाटत होती. आम्ही तिघही जागेवरच गोठून गेलो. भीतीमुळे आमचे पाय जमिनीला चिकटल्यासारखे झाले होते. ती आकृती हळूहळू आमच्या दिशेनं येऊ लागली. तिच्या प्रत्येक पावलागणिक हवेत एक थंडगार लहर पसरत होती. तिच्या जवळून एक मंद कुजबुजण्याचा आवाज येत होता, जणू ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. समीरला जास्त वेळ स्वतःला आवरता आलं नाही. तो घाबरून ओरडला आणि पळू लागला. आम्ही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकेना. आम्हीही त्याच्या मागोमाग धावू लागलो, पण ती आकृती आमच्या अधिक जवळ येत असल्याचं जाणवत होतं. आम्हाला तिच्या श्वासाचा गाठा जाणवत होता. आम्ही स्मशानाच्या बाहेर येऊन गाडीत बसलो आणि क्षणाचाही विलंब न करता तिथून निघालो. आम्ही शहरात पोहोचेपर्यंत कोणीही एक शब्द बोललं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि आमच्या चेहऱ्यावर भीती आणि तो भयाण अनुभव स्पष्ट दिसत होता. आजही जेव्हा आम्ही त्या रात्रीची आठवण करतो तेव्हा आमच्या अंगावर काटा येतो. त्या स्मशानात आम्ही जे काही पाहिलं ते आजही आमच्या बुद्धीपलीकडचं आहे. आम्ही आता अशा ठिकाणी कधीही जात नाही. त्या रात्रीच्या अनुभवाने आम्हाला शिकवलं की काही गोष्टींवर विश्वास ठेवला पाहिजे, जरी त्या डोळ्यांना दिसत नसतील.